नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मोहन। आज आपण एका ज्वारीच्या क्षेत्रात आलेलो आहोत। तर ज्वारी पिकाचं जर सांगायचं म्हटलं तर ज्वारी पीक हे अति नत्रासाठी हावरं पीक म्हटलं जाते। तर आपण याचा पेरणीपूर्व जो बेसल डोस टाकतो आपण, त्यामध्ये जर का नत्रयुक्त खताचा वापर केला तर याचा आपल्याला उत्पन्नामध्ये चांगला फायदा होईल। परंतु शेतकरी हा फक्त नत्र आवश्यकता असते म्हणून युरिया ज्वारी पिकामध्ये जास्त प्रमाणात टाकला जातो। तर युरिया न टाकता आपण जर का युरिया फिक्सेशन करणारे जर का बॅक्टेरिया आपल्या ज्वारी क्षेत्रात सोडले तर याचा आपल्याला उत्पन्नामध्ये चांगल्या प्रतीचा फायदा होईल आणि जो अतिरिक्त खर्च आहे, म्हणजे जास्त खर्च जो युरियावर होतो, तो खर्चसुद्धा आपल्याला कमी करण्यास चांगल्या प्रतीची मदत होईल। व ॲसिटोबॅक्टर असा बॅक्टेरिया आहे, सहजीवी असल्या कारणाने तो जर का एकदा आपण आपल्या ज्वारीच्या क्षेत्रामध्ये टाकला तर ज्वारीची काढणी होईपर्यंत तो कार्यरत राहतो व आपल्याला त्याचा ज्वारी पिकामध्ये नत्राची उणीव भासत नाही व आपले अधिकाधिक पीक होण्यास, म्हणजे उत्पन्न निघण्यास चांगल्या प्रतीची मदत होईल। धन्यवाद।